नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा आपलं स्वागत आहे घे भरारी यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत महावितरण या विभागाची जाहिरात आलेली आहे. मित्रांनो, या महावितरणच्या जाहिरातीविषयी आपण सर्व काही डिटेल्सपणे जाणून घेऊयात. एकूण किती पोस्ट आहेत आणि याचा सिलेबस काय आहे, ही परीक्षा कोण घेणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जागा किती आहेत आणि कोणत्या प्रवर्गाला किती जागा राखीव आहेत, याविषयी मी संदर्भात तुम्हाला सर्व काही डिटेल्सपणे सांगणार आहे. कुठेही जाऊ नका. चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, नेहमी अपडेट राहा. तर मित्रांनो, जास्त काही अपेक्षा नाही आहे, जास्तीत जास्त आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तर आणि काही सजेशन हवा असेल तर नक्कीच कमेंट करून विचारा. तुमच्या सर्व प्रश्नाचं उत्तर इथे दिले जाईल. तर मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता, इथे नंबर ऑफ वॅकन्सी दिलेला आहे. सिनियर मॅनेजर दिलेला आहे. या ठिकाणी पोस्ट आहे, पे ग्रुप 1ची आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी सिनियर मॅनेजर दिलेलं आहे. तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही, एस सी प्रवर्गासाठी एक आहे, ती पण जनरलसाठी, एस सीच्या जनरलसाठी आहे. एस टीच्या जनरलसाठी एक राखीव आहे आणि व्ही जे ए आहे त्यांच्यासाठी एक आहे. एन टी बीसाठी एक आहे, एन टी सीला नाही आहे. तर त्यानंतर ओ बी सी आहे, ओ बी सीसाठी 3 पोस्ट राखीव आहेत. त्यामध्ये 2 जनरलला आहेत, एक वुमनला आहे. त्यानंतर एस ई बी सी आहे, त्यांच्यासाठी 2 पोस्ट आहेत, एक वुमनला आहे आणि एक जनरलसाठी त्यांनी ठेवलेली आहे. दुसरी 4 ओपनला आहेत मित्रांनो सर्वसाधारणमध्ये. त्यामध्ये जनरलला 3 ठेवलेले आहेत, एक आहे वुमनला दिलेली आहे. त्यानंतर अशा पद्धतीने हे टोटल किती पोस्ट आहेत मित्रांनो, 13 आहेत. तर अशा पद्धतीने हे डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे. त्या ठिकाणी अजून काय सांगण्यात आलेलं आहे बघा. या ठिकाणी एक जी आहे ती दिव्यांगासाठी राखीव ठेवलेली आहे. सी टाईपचे जे दिव्यांग असतात त्यांच्यासाठीही राखीव आहे. या ठिकाणी ते पाहू शकता, ओ एल असेल, म्हणजे 1 लेग 1 आर्म यांच्यासाठीही राखीव आहे. त्यानंतर या ठिकाणी पुढे पाहायचं आहे तर आपल्याला काय आहे ते. तर मित्रांनो, पुढे या ठिकाणी मॅनेजर म्हणून आहे पद, या ठिकाणी दिलेलं आहे. पे 1चाच त्यांना पण हे आहे, ग्रुप 1. तर या ठिकाणी त्यांच्या पोस्ट पाहू शकता. एस सीसाठी 3 राखीव ठेवलेले आहेत. त्यामध्ये जनरलला 2 आहेत, एक वुमनला आहे. एस टीसाठी 2 आहेत, एक वुमनला, एक महिला, म्हणजे एक जनरलला आहे. एक व्ही जे एला एक आहे, ती सर्वसाधारणलाच आहे जनरलला. एन टी बीला एक आहे, ती पण सर्वसाधारणला आहे. एन टी सीला आहे, ती सर्वसाधारणसाठी आहे. एन टी डीला आहे, ती पण सर्वसाधारणसाठी आहे. ओ बी सीला 5 राखीव जागा आहेत. त्यामध्ये जनरलला 3 आहेत आणि महिलांना 2 आहेत. त्यानंतर एस ई बी सीला आहेत ते 2 जागा आहेत, एक जनरलला आहेत आणि एक वुमनला आहे. तर मित्रांनो, ओपनमध्ये 9 आहेत, 9मधल्या 6 जनरलला दिलेले आहेत, 3 महिलांना राखीव आहेत. अशा टोटल 25 जागा आहेत. अशा पद्धतीने यांनी डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत. त्यामध्ये दिव्यांगांना एक पोस्ट दिलेली आहे. या ठिकाणी इथे पाहू शकता, ते बी कॅटेगरी कोणती, बी यांना दिलेली आहे. तर पुढे काय म्हणलं, डेप्युटी मॅनेजर म्हणून आहे. हे एफ आणि ए काय असेल म्हणलं तर फायनान्स अकाउंट असं लिहिलेलं आहे त्या ठिकाणी. तर या ठिकाणी डेप्युटी मॅनेजर म्हणून आहे, यांना पण पे ग्रुप 2चा आहे. तर या ठिकाणी पाहू शकता, एस सीला 12 जागा राखीव आहेत. त्यामध्ये 8 जनरलला दिलेल्या आहेत, त्यांनी 4 महिलांसाठी राखीव आहेत. एस टीला 4 दिलेले आहेत, त्यामध्ये 3 महिला जनरलला आहेत, एक महिलेला आहे. व्ही जे एला 2 आहेत, एक महिलांना आणि एक जनरलला दिलेली आहे. एन टी बीला 2 आहेत, त्यामध्ये एक जनरलला आहे आणि एक महिलांना आहे. एन टी सीला एकच पोस्ट रिक्त आहे. त्यानंतर एन टी डी असेल, त्यांच्यासाठी एक महिलांना आहे, एक जनरलला आहे. एस बी सीसाठी आहे मित्रांनो, यामध्ये एक जनरलसाठी राखीव आहेत. ओ बी सीसाठी 17 पोस्ट आहेत, त्यामध्ये 12 जनरल आहेत, 5 महिलांना आहेत. ई डब्ल्यू एससाठी 8 पोस्ट आहेत, 6 जनरलला आहेत, 2 महिलांना आहेत. आणि एस ई बी सीसाठी आहेत 8 पोस्ट आहेत टोटल. तर त्यांच्यासाठी 6 जनरलला, 2 महिलांना दिले. ओपनसाठी 25 आहेत, त्यापैकी या ठिकाणी इथे पाहू शकता, जनरलला त्यांनी 17 दिलेले आहेत आणि 8 वुमनला ठेवलेले आहेत, म्हणजे अर्थात महिलांना. अशा टोटल 82 पोस्ट रिक्त आहेत. तर मित्रांनो, या ठिकाणी त्यांनी काय केले, जे दिव्यांग आहेत उमेदवार त्यांच्यासाठी 4 जागा राखीव ठेवलेल्या आहेत आणि जे ऑर्पन आहेत म्हणजेच अनाथ आहेत त्यांच्यासाठी एक ठेवलेली आहे जागा. त्यानंतर पुढे काय म्हणलेलं आहे बघा इथे. या ठिकाणी तुम्हाला एज लिमिट दिलेलं आहे. एजचा क्रायटेरिया करण्यासाठी इथे पाहू शकता, 27/6/2025 दिलेला आहे. त्यामधून तुमचं आजचं वय मायनस करायचं जे आलं. या ठिकाणी जर 40चं लिमिट बसत असेल तुमच्या फर्स्ट पोस्टला तर तुम्ही अप्लाय करू शकता. सिनियर मॅनेजर म्हणून आहे आणि मॅनेजर म्हणून आहे. या पोस्टसाठी 40 वर्षाचा तुम्हाला एज लिमिट आहे आणि डेप्युटी मॅनेजर म्हणून आहे, त्यांच्यासाठी 35 वर्षाचं तुम्हाला लागतं. आणि या ठिकाणी जे आहेत कॅन्डिडेट त्यांच्यासाठी 5 वर्षाचं हे आहे, रिलॅक्सेशन आहे. त्याच्यानंतर पुढे काय म्हणलेलं आहे या ठिकाणी, जर
अजून या ठिकाणी काय सांगण्यात आलेलं आहे, अप्पर एज लिमिटेड फॉर डिपार्टमेंटल कॅन्डिडेट 57 इयर. या ठिकाणी 57 वर्षापर्यंत ते एम्प्लॉय असतील MSEDCLचे, तर त्यांच्यासाठी ते आहे फक्त. आणि डिसॅबिलिटी कॅन्डिडेट असतील तर त्यांच्यासाठी 45 वर्षापर्यंत ते आहेत. आणि त्यानंतर स्पोर्ट पर्सन असतील त्यांच्यासाठी 5 वर्षाचं देण्यात आलेलं आहे, म्हणजे टोटल 43 वर्षापर्यंत ते फॉर्म भरू शकतात. ऑर्फन असतील तर त्यांच्यासाठी 5 वर्षाचं रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे. त्यानंतर अशा पद्धतीची माहिती दिलेली आहे. तर पुढे काय आहे बघा, या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, तुमचा डेट ऑफ बर्थ तुमच्या जे 10वीच्या मार्क मेमोवरती असतो, ते सनदवरती, त्यावरती तुम्हाला पाहायचं आहे. आणि ही डेट त्याच्यातून मायनस करून तुमचं काय एज लिमिट बसतं का नाही चेक करायचं आहे तुम्हाला. या ठिकाणी काय सांगण्यात आलेलं आहे, क्वालिफिकेशन काय लागतं. आता क्वालिफिकेशन बघायचं आहे आपल्याला. सिनियर मॅनेजरसाठी तुम्हाला CA झालेलं पाहिजे किंवा तुमचं ICWA किंवा CMA झालेलं असावं. फायनल तुम्ही पास आऊट असावं या ठिकाणी दिलेलं आहे. तुम्हाला 7 वर्षाचा या रिलेटेड तुम्हाला क्वालिफिकेशन किंवा तुमचं एक्सपिरियन्स असावा. आणि 3 वर्षाचं तुमचं अकाउंट आणि ऑडिटचं तुमच्याकडे एक्सपिरियन्स असावा असं सांगण्यात आलेलं आहे. काम केलेला तुमचा अनुभव या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे. अशाच पद्धतीने ऑरमध्ये पण दिलेलं आहे 2 वर्षासाठी म्हणून. मॅनेजरमध्ये दिलेलं आहे सेम एज्युकेशन आहे, फायनल तुम्ही पास असावं असं सांगण्यात आलेलं आहे CAच्या याच्यामध्ये. आणि नोटमध्ये काय सांगितलेलं आहे, जर म्हणजे तुम्ही जर या ठिकाणचेच म्हणजे ऑलरेडी जर एम्प्लॉय असाल तर तुमचं BCom किंवा MBA झालेलं असं गरजेचं आहे. आणि म्हणलेलं आहे त्यामुळे दोन्ही लागते. आणि ऑरमध्ये MCOM जर असेल तुमचं तर होऊन जाईल असं टाकलं. या ठिकाणी तुम्हाला 3 वर्षाचा या पोस्टच्या रिलेटेड एक्सपिरियन्स असावा किंवा 2 वर्षाचा तुम्हाला अकाउंट किंवा ऑडिटचा अनुभव असावा असं सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर डेप्युटी मॅनेजर आहे. डेप्युटी मॅनेजर पदासाठी पण पाहू शकता तुम्ही, सेम एज्युकेशन आहे, फक्त या ठिकाणी MCOM दिलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला हे ऑरमध्ये पण आपलं BCom अँड MCOM फायनान्स दिलेलं आहे. जर तुमचं ते झालेलं असेल, MBA म्हणलेलं आहे. या ठिकाणी MBA जर झालं असेल तुमचं फायनान्समध्ये, BCom आणि MBA फायनान्स तुमचं झालेलं असेल तर तुम्ही करू शकता. 1 इयरचं तुम्हाला क्वालिफिकेशन पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स लागतं. तुम्हाला कशामध्ये फायनान्स किंवा अकाउंट असेल किंवा ऑडिटमध्ये असेल तुम्हाला या ठिकाणी लागतं. तर त्या ठिकाणी अजून पुढे काय म्हणलेलं आहे बघा, या ठिकाणी तुमचं जे काही शिक्षण असेल, क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स असेल तर या तारखेच्या अगोदर तुमचा झालेला पाहिजे 27/6/2025च्या आतमध्ये. या ठिकाणी अजून पे स्केल दिलेला आहे. सिनियर मॅनेजर म्हणून आहे, यांच्यासाठी पाहू शकता तुम्ही किती स्केल दिलेला आहे. सर्वांसाठी या ठिकाणी वेगवेगळा पे स्केल आहे. तर पुढे काय म्हणलेलं आहे, आणि तुम्हाला त्याच्यासोबत अजून काय भेटणार आहे, तर तुम्हाला DA असेल, HRA असेल किंवा मेडिकल बेनिफिट असेल, तुम्हाला सर्व काही या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे कंपनीच्या तर्फे. या जे कंपनीचे रूल्स असतात त्याच्यानुसार तुम्हाला त्याचा पण लाभ भेटणार आहे. इतर रिझर्वेशनच्या संदर्भात सांगितलेलं आहे, जे काही विजेचे असतील, MTचे असतील, OBCचे असतील, SBCचे असतील, या ठिकाणी रिझर्वेशन सांगलेलं आहे. EWSच्या संदर्भात आहे, इथं वुमनच्या रिझर्वेशनच्या संदर्भात आहे, समांतर आरक्षणासंदर्भात व अनाथांच्या आरक्षणाच्या संदर्भात या ठिकाणी सांगलेलं आहे. तर या ठिकाणी दिव्यांगाचे प्रकार जे दिलेले होते, त्या ठिकाणी कोणता दिव्यांग म्हणजे कोणत्या दिव्यांग आणि कशा पद्धतीचा फिजिकल इलिजिबिलिटी पाहिजे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर पुढे काय पाहायचं आहे आपल्याला अजून, तर या ठिकाणी फुल फॉर्म वगैरे दिलेला आहे दिव्यांगाचा. आणि दिव्यांगाकडे UDIDचं कार्ड असावं असं सांगण्यात आलेलं आहे. या ठिकाणी तुमचं आता हे पाहायचं आहे आपल्याला, अभ्यासक्रम काय आहे ते बघा. इथं काय कुठल्या याच्यावरती क्वेश्चन ते विचारू शकतात या ठिकाणी दिलेलं आहे बघा तुम्ही. टेस्टमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, टेस्ट ऑफ प्रोफेशनल नॉलेज तुमचं, त्यासाठी 50 क्वेश्चन दिलेले आहेत, 110 मार्क आहेत त्यांच्यासाठी. आणि बाकीचं जनरल ॲप्टिट्यूड आहे. आणि इट्समध्ये सांगण्यात आलेले टेस्ट रिझनिंग असेल, टेस्ट ऑफ रिझनिंग असेल, हे अजून ॲप्टिट्यूड असेल किंवा मराठी टेस्ट असेल, किंवा म्हणण्यापेक्षा आहेच त्याच्यामध्ये. तर असं हे 40 मार्काचं रिझनिंग आहे, गणित आहे 20 मार्काचं, आणि 20 मार्काचं मराठी आहे. 20 प्रश्न आहेत आणि इथं मार्क दिलेले आहेत. तर बघा इथे 40 रिझनिंगचे दिलेत प्रश्न तर 20 मार्क आहेत. आणि गणिताचे दिलेत त्याच्यासाठी 20 प्रश्न 10 मार्क आहेत. आणि मराठी लँग्वेज दिलेलं आहे 20 प्रश्न 10 मार्कासाठी दिलेले आहे. असे टोटल 130 प्रश्न आहेत, 150 मार्क आहेत तुम्हाला. आणि तुमचा टाईम आहे 2 तासाचा, म्हणजे 120 मिनटाचा कालावधी आहे तुम्हाला. तर पुढे काय म्हणलेलं आहे बघा, या ठिकाणी अजून काय सांगण्यात आलेलं आहे पाहायचं आहे आपल्याला. तर
पुढे अजून काय म्हणलेलं आहे आपल्याला पाहायचं. आता आपण पाहणार आहोत कट ऑफ मार्कमध्ये पाहणार आहोत. आता कट ऑफमध्ये काय सांगण्यात आलं आहे, जे ओपन कॅटेगरीचे कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी किती 40% तुम्ही मार्क घेणं गरजेचं आहे. त्यानंतर SC ST किंवा NTचे जे प्रकार आहेत किंवा OBC SC BC जे EWS आहेत त्यांच्यासाठी 30% घेणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर ऑनलाईन एक्झामिनेशन टेस्ट विल नॉट बी कन्सिडर फॉर पर्सनल इंटरव्ह्यूसुद्धा असणार आहे मित्रांनो या परीक्षेसाठी. तर पुढे काय म्हणलेलं आहे बघा. आता या ठिकाणी आता आपल्याला फीच्या संदर्भात पाहायचं आहे. फीमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो, तर जे ओपन कॅटेगरीतून फॉर्म भरणार आहे त्यांच्यासाठी 500 रुपये प्लस GST आहे. आणि जे अनाथ आहेत, ऑर्फन आहेत त्यांच्यासाठी 250 रुपये प्लस GST आहे मित्रांनो. तर पुढे काय सांगण्यात आलेलं आहे या ठिकाणी, तुम्हाला जे फॉलो ऑफ असेल, जे आपलं याचं इव्हेंटचं म्हणजे परीक्षेचं रजिस्ट्रेशन कधी होणार आहे वगैरे ते या ठिकाणी सांगण्यात आलेली वेबसाईट दिलेली आहे त्यांची. आणि इथं हे दिलेलं आहे जुलै 2025च्या सेकंड आठवड्यामध्ये म्हणजे दुसऱ्या आठवड्यामध्ये ते होणार आहे. आणि एक्झाम टेस्ट कधी आहे तर ऑगस्टच्या लास्टच्या आठवड्यामध्ये आहे, ऑगस्टच्या एंडिंगला आहे. आणि इथं पर्सनल तुमचा इंटरव्ह्यू कधी घेण्यात येणार आहे तर मित्रांनो सप्टेंबरच्या 3ऱ्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये तुमचा इंटरव्ह्यू असेल असं सांगण्यात आलेलं आहे. तर या ठिकाणी अशा पद्धतीने ही माहिती दिलेली आहे. आता आपल्याला पुढे पाहायचं आहे काय आहे ते. तर मित्रांनो या ठिकाणी हाऊ टू अप्लायला आता आपल्याला पाहायचं आहे. फॉर्म कशा पद्धतीने आपल्याला अप्लाय करायचा आहे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तुम्हाला या ठिकाणी जायचं आहे वेबसाईटवरती www.mahadiscom.in वरती जायचं आहे. discom.in वरती गेल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन करायचं आहे. नंतर फीस तुम्हाला पेमेंट करायची आहे. नंतर फोटो अपलोड करायचे आहे. या ठिकाणी साईन तुमची लेफ्ट थंब आणि हँडरायटिंग डिक्लेरेशन तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे. तर पुढे काय म्हणलेलं आहे मित्रांनो, तर या ठिकाणी जे सांगितलेलं आहे डिक्लेरेशन वगैरे व्यवस्थित स्वच्छ अक्षरात तुम्हाला लिहायचं आहे. आणि पुढे अजून तुम्हाला पेमेंट कशा पद्धतीने करायची या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर पुढे आपल्याला फोटोग्राफ इमेज पाहिजे. तर या ठिकाणी तुम्ही साईज पाहू शकता, तुम्हाला किती म्हणलेलं आहे बघा इथे. आणि या ठिकाणी तुम्हाला तुमचा बरोबर तुमचे फेस वगैरे त्या ठिकाणी दिसला पाहिजे या ठिकाणी सांगितलेलं आलेलं आहे. तर 50 KB साईज लागते तुमची या ठिकाणी तुम्हाला सांगण्यात आलेलं 20 ते 50 KB बरोबर आहे. त्यानंतर पुढे फोटोग्राफ कॅप्चर म्हणलेलं आहे. लाईव्ह एक फोटो घ्यावा लागेल तुम्हाला, बरोबर आहे. त्यानंतर या ठिकाणी फोटो घेतल्याच्यानंतर पुढे काय म्हणलेलं आहे, कॅप्चर करायची आहे तुम्हाला. त्यानंतर या ठिकाणी सिग्नेचरचं सांगण्यात आलेलं आहे. साईन आणि तुमच्या लेफ्ट थंबच्या संदर्भात आणि हँडरायटिंगच्या संदर्भात सांगण्यात आलेलं आहे. या ठिकाणी साईज दिलेली आहे त्याची पाहू शकता तुम्ही. आणि पुढे अजून आपल्याला पाहायचं आहे काय आहे ते. तर तुम्हाला सर्वात महत्त्वाचे म्हणजे आयडेंटिटी व्हेरिफिकेशनसाठी तुमच्याकडे जे काही पॅन कार्ड असेल, तुमचं ड्रायविंग लायसन्स असेल, पासपोर्ट असेल, त्याच्यानंतर वोटर ID कार्ड असेल, बँकेचं पासबुक असेल, ते बँकेचं पासबुक बी कसं विथ फोटोग्राफ तुमची फोटो असावी त्यावरती, फोटो आयडेंटिटी किंवा जे काही गव्हर्नमेंटचे गॅजेटेड ऑफिसरचं तुमच्याकडे लेटर काय जे आहे ते तुमच्याकडे असावं असं सांगण्यात आलेलं आहे. पुढे या ठिकाणी राशन कार्ड तुमचं चालणार नाही असं सांगण्यात आलेलं आहे या ठिकाणी. त्यानंतर तुमचं काय सांगण्यात आलेलं आहे पुढे, हँडरायटिंग कॅपिटल लेटर्समध्ये किंवा सिग्नेचर कॅपिटल लेटर्समध्ये स्वीकारलं जाणार नाही असं सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुढे काय म्हणलेलं आहे पुढे पाहायचं आहे आपलं. तर मित्रांनो या ठिकाणी असंच सांगण्यात आलेलं आहे की फोटो वगैरे हँडरायटिंगचं जे काही असेल तुमचे ते कशा पद्धतीने अपलोड करायचे या संदर्भात आता माहिती सांगलेली आहे. तर मित्रांनो ही अशा पद्धतीची माहिती होती. माहिती कशी वाटते नक्कीच कळवा. माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो.